झाल्यानंतर कमबॅक करून क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आणि आजच्या दिवसातील तो पहिला गट एसके भेरपडी संघ पहिला सामना पराभूत झाला होता. त्यानंतर मात्र विजय संपादन करत आपली घोडदौड कायम ठेवली आणि या स्पर्धेमध्ये क्वार्टर फायनलमध्ये दाखल होणारा संघ आजच्या दिवसातील पहिला ठरला. एकूण 7 संघ मिळालाय. मात्र आहे शेवटच्या 30 शिल्लक 3 जागा आहेत आणि या 3 जागांसाठी महाराष्ट्र एकमेकांसमोर भेटताना पाहायला मिळतील. खेळताना पाहायला मिळतील. पहिले 3 चेंडू झाले, 2 धावा धाव करतात. त्यानंतर चौथ्या चेंडूवर देखील वेगाने फटका मारण्याचा प्रयत्न केलाय. थोडासा जोराने फटका मारण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे कुठेतरी कनेक्शन लूज होत आहे. काय होतोय, टायमिंग करणं गरजेचं आहे. टाइम शॉर्ट खेळणं गरजेचं आहे. निश्चितच एलएफसी कार्पेट शॉर्ट जेवढे येत जातील ना तेवढे धावा जास्त मिळत जातील. पाहायला मिळतोय गेलाय शब्दात 8 सांगितलं होतं. एलएफसी कार्पेट पट्टी जास्त खेळली नंतर धावफलक देखील चांगल्या स्थितीत पाहायला मिळेल. धावा देखील जास्त नाही. निश्चितच अजून एक नाव आणि निश्चितच क्रिकेटला ज्यांनी अधिराज्य गाजवलं मैदानामध्ये ट्रॉफीच्या दरम्यान आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. अजूनही बरेच खेळाडू आहेत. अजूनही महाराष्ट्र संघांमधील सर्व खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. निश्चितच पाहायला मिळतात. यावेळी बीट केलं गेलं आहे बदली याला निश्चितच एसटी रक्षण देखील बीट होतो. चेंडू एसटीच्या मागे 22च्या स्वरूपात जातो. एकशे धाव या चेंडूवर देखील मिळेल. 3 चेंडू झाले, 11 धावा, 3 सिंगल चालायच्या दुसऱ्या षटकामध्ये. या चेंडूला नियंत्रणात नव्हता फटका. स्टेप आउट केला होता, हात सुटला होता. मात्र एक धाव मिळेल. निश्चितच कमबॅक करणारा खेळ पाहायला मिळतोय आणि गोलंदाजी देखील अनुभवी आहेत. निश्चितच सुशांत सावंत पाहायला मिळतात. त्यांच्यासमोर खेळ म्हणजे गोलंदाजीला थोडंसं कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतोय आणि निश्चितच ती कठीण परिस्थिती घडली. याच्यासाठी कुठेतरी निर्माण झाली. सन्मान दिला जातोय. सन्मान गोलंदाजाला दिला जातोय. धावफलक लांबताय 2 षटकांसाठी 15 या धावसंख्येवर वापरला जाईल. हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असेल. किंवा 15 धावा झालाय, स्थिती आहे. आता मात्र प्रहार करावा लागेल. यावेळी स्वरूपाचा चेंडू आलाय. गतीमध्ये खूप परिवर्तन केलं तर स्लोअर गतीचा प्रयत्न करणं गरजेचं होतं. टप्पा मागे राहतोय. झोपलंच एकूण 2 धावा येत आहेत आणि त्यानंतर भाई स्वरूपाचा चेंडू आला. आता मात्र थोडंसं खराब गोलंदाजीचं प्रदर्शन केलं जातंय. गोलंदाजी सुधारणा करावी लागेल. पुन्हा एकदा भाई स्वरूपाचा चेंडू यावेळी आउटसाईड जातोय. 2 षटकांचा सामना समाप्त झाला आहे. 18 धावा 19 धावा धावफलकावर आहेत. निश्चितच 4 धावा एक्स्ट्रा दिल्या गेल्या, 4 धावा बोनसच्या स्वरूपात दिल्या गेल्या. या चुका टाळल्या जाणं गरजेचं आहे. निश्चितच या चुका जर घडत केल्या ना सामना देखील लाभ होऊ शकतो. मात्र पुन्हा एकदा कमबॅक केला जातो. गोलंदाज टाकतोय. पहिल्या विकेटचा स्वतः विकेट क्रमांक 1 आघाडी करतोय. निश्चितच पुन्हा एकदा 2 22 रुपयाचे चेंडू आले. ही खराब गोलंदाजी होते कुठेतरी. तर बोनस स्वरूपात धावा दिले जातात. काही करण्याची गरज नसेल फलंदाजांना. तर या स्वरूपात जर धावा दिले गेले ना धावफलक देखील खूप लांब होत जाईल, खूप मोठा होत जाईल. चेंडू झाले 3 चेंडू झालेले आणि धावफलक आहे ते म्हणजे 23 शेवटचे शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. मात्र धावसंख्या झाली, पुरेशी धावसंख्या झाली. या निश्चितच 5 चेंडू झाले आणि 2 धावफलक देखील 26 या धावसंख्येमध्ये मात्र 26 धावा दाखल करतात. आणि फटक्याचं पुश केलं जातं त्या रिजनमध्ये एकेरी धावेसाठी. दुसरी चेंडूवर एकेरी धाव घेते आणि खाते खोलले जाते. मात्र खाते खोलल्यानंतर त्या खात्यात धावा जमा करत राहणं गरजेचं आहे. 27 धावांचं टोटल जोडलं गेलं. 27 धावा जमवले गेल्यानंतर
संघ देखील विजय संपादन करेल. नंतर पेनल्टीचं धावावं लागेल, निश्चितच पराभूत व्हावं लागेल. कारण चेंडूवर पुन्हा एकदा गडी बाद करण्याची संधी आली होती. संधी होते चेंडू जातो 22 रुपये धावेसाठी 4 चेंडू झाले, 3 धावा धावपट्टीवर 27 धावांचा पाठलाग. 27 धावांचं हे रंगीत आहे. 27 धावांचं रंगीत करण्यासाठी एका दुसऱ्या मोठा फटका घेतला जाणं देखील गरजेचं आहे. यावेळी फटका बसतोय कनेक्शन तुमचं चेंडू थेट मैदानाच्या बाहेर गडी बाद होतोय. पहिल्या विकेटच्या फटक्यात पहिल्या गडीला धुतोय आणि धावफलक सांगतोय 3 धाव संख्येवर 8 चेंडू झाले. चांगलं असेल पहिलं सलामीचं षटक निश्चितच चांगलं षटक म्हणावं लागेल. सन्माननीय कपिलजी पावसकर आपल्या सभागृहाच्या सर्व मान्यवरांचा स्वागत करायचे आहे. अजित नेरुळकर, उमेश नेरुळकर आणि त्यानंतर सदस्याचे अजय मुल्ला सगळ्यांचा कुठे गायक सगळ्यांचे त्याच्या आठवड्यातून या ग्रुपमध्ये जबरदस्त मार्गन संघ होणार आहे. आणि विद्यार्थी जास्त प्रयत्न केला जातो समीकरण आठवत राहण्याचा प्रयत्न करत राहणं गरजेचं आहे. यावेळी फटका बसतोय निश्चितच धावण्याच्या स्वरूपात आजही करावं लागेल. धावण्याच्या स्वरूपात आपल्याकडे जातोय म्हणजे येणारे 7 चेंडू गरज असेल फक्त 18 धावांची ताकद देणं गरजेचं आहे. आठवड्यात आणणं गरजेचं आहे. समीकरण दरम्यान चेंडू एक बाईच्या स्वरूपात एकही धावत मिळेल. षटकाची ताकद होते 10 धावा धावपट्टीवर झाले. हा चेंडू आणि गरज असेल तर 15 धावांची यावेळी चूक झाली. निश्चितच उलटा चेंडू होता त्याला वसूल करण्याचा प्रयत्न झाला असताना वसूल देखील झाला असता मात्र ही मेजबानी कुठेतरी नाकारली जाते. गडी बाद होतो. पुन्हा एकदा चेंडू मात्र थेट मैदानाच्या बाहेर धावलं जाणं गरजेचं आहे. याही चेंडू फसवला गेले टप्पा पडतोय आणि वळतोय चेंडू. स्लाईट दिली गेली होती. स्लाईट दिल्यावर निश्चित असतं. त्यानंतर ते चेंडू वाचून नाही का ते पाहून बसतं. ही एक या प्रकारची गोलंदाजी 5 गडी गाडत झाले. निश्चितच शेवटची जोडी मैदानामध्ये असेल. लाईन देखील तुमचं देखील सतर्क आहे. निश्चितच शेवटचा गडी मैदानात शेवटची जोडी मैदानात बराही शेवटचे 2 चेंडू दाखवलं थांबतोय. 12 धावसंख्येवर सर्वांचा चेंडू पुन्हा एकदा आढळला जातो. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण केलं जातोय. चेंडू निर्धार गेला. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. शेवटच्या चेंडूवर आला मात्र उशीर झालाय. वेळ झाली. शेवटच्या चेंडूवर येतोय निश्चितच चांगला जिंकतोय.